आरोग्य न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। सांगलीच्या जत तालुक्यातील एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे। एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी तिच्याशी बेकायदेशीर विवाह करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी नारायण आबासाहेब चव्हाण या आरोपी विरुद्ध जत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, पोक्सो आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारीनुसार 28 एप्रिल रोजी संबंधित मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना असतानाही आरोपीने तिला फूस लावून घरातून पळवून नेले, त्यानंतर तिच्याशी बेकायदेशीर विवाह करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले। या प्रकरणी 31 जुलै रोजी जत पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय घेरडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून या प्रकरणाचा पुढील सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे करत आहेत।